नवीन वर्षाच्या पहिल्या एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय? तुम्हाला स्वतःचा फूड बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल आणि करणार आहात, त्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे की नाही? येस, म्हणून मी आले क्वालिटी मशरूम फार्मला। हे मशरूम फार्म आहे उमरे, तालुका भोर, पुण्याला। आपण क्वालिटी मशरूम फार्म मध्ये आज बघणार आहोत मशरूमचं उत्पादन कसं होतं आणि प्रशिक्षण केंद्रात काय शिकवलं जातं। तुम्हाला जर तुमचा फूड बिझनेस मशरूम उत्पादन करून शिकायचा असेल तर ते तुम्ही करू शकता आणि यासाठी आपण भेटणार आहोत तृप्ती बकाटे यांना। सो क्वालिटी मशरूम मध्ये तुम्हाला मशरूमचं प्रशिक्षणही मिळणार आहे आणि शिवाय नेहमीच्या बटन मशरूम पेक्षा ऑयस्टर मशरूम कसे असतात हेही कळणार आहे। सो चला या फार्मला भेट देऊया आणि याविषयी जाणून घेऊया। पण नवीन वर्षाचा पहिला एपिसोड आहे म्हटल्यावर चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे। सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपण फार्मला भेट देऊया, चला। हे आहे मशरूम प्रशिक्षण केंद्र आणि क्वालिटी मशरूम फार्म। इथे मशरूम कसे पिकवले जातात, काय केलं जातं हेही जाणून घेऊ, चला। तर माझ्यासोबत आहेत क्वालिटी मशरूमच्या तृप्ती बकाटे। तृप्ती, थँक्यू सो मच माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या फार्म हाऊस वर आम्हाला घेऊन हे सगळं दाखवताय त्याबद्दल। सो कशी सुरुवात झाली क्वालिटी मशरूमची? तुमचं आमच्या क्वालिटी मशरूम मध्ये स्वागत आहे। येस, 2014 मध्ये मी ॲग्रीजेन बायोटेक संभाजीनगरला होती। ओके, तिथे मी मशरूम वरती वेगवेगळे प्रयोग केले। ओके, डॉक्टर मुकादम सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मशरूमची सुरुवात केली ओके आणि वेगवेगळ्या भुशावरती मी मशरूम उगवून बघितले। ओके, जसं भाताचा पेंडा आहे, गव्हाचा भुसा आहे, अच्छा, सोयाबीनचं काड, परत शुगर केन आहे, ज्याला आपण ऊसाचं काड म्हणतो, हो हो, परत नारळाच्या काथ्या आहे, हो, इव्हन बदामाची पानं आहे, बरोबर, त्याच्यावरती सुद्धा मी मशरूम उगवले। बर, आणि मग स्टडी केला की कशावर आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल। अच्छा, आणि तुला जर माहिती असेल तर जे शेतकरी आहे तर ते भुसा जाळून टाकतात, हो, तर तो जाळण्यापेक्षा आपण त्याच्यावरती मशरूम ची शेती करू शकतो आणि आरोग्यासाठी पण मशरूम चांगली आहे। हो, त्यामुळे हा कन्सेप्ट मला भारी वाटला ओके, आणि मग मी ठरवलं की मशरूमच्या शेतीमध्ये जायचं ओके, आणि त्यात आवड निर्माण झाल्यामुळे आणि मग जेव्हा मी पुण्याला आली 2018ला मी मशरूमची शेती सुरू केली। ओके, 2018च्या आधी मला मशरूम विषयी निगेटिव्हिटीच मिळाली की ओके, याला मार्केटच नाहीये, कारण ते बटन मशरूम हा, फक्त माहिती असतं बटन ना मशरूम लोकांना? सगळ्यांना माहिती होती पण हो. ऑयस्टर मशरूमची एवढी माहिती नव्हती। हो हो, मग माझे मिस्टर पण म्हणत होते मार्केटच नाही तर मग कशाला तू मशरूमची शेती करते, हो, असं करून मला 1 वर्ष त्याला कन्व्हिन्स करायला लागला। ओके, बरोबर, आणि मग नंतर तो कन्व्हिन्स झाला आणि 2018ला आम्ही 2000 स्क्वेअर फीटची जागा बघितली ओके, आणि रेंटनी जागा घेतली आणि ओके. मशरूमची शेती आम्ही सुरू केली। ओके, आणि नंतर मशरूम तर उगवले पण विकायची कुठे, हो हो, हा हा आमच्या सगळ्यात प्रश्न होता। महत्त्वाचा प्रश्न। हो, तर मशरूम उगवले आणि मग नंतर विकायचे कुठे, तर मी आठवडी मार्केट मध्ये जायची अच्छा, आणि 2-3 दिवस तर माझे मशरूमच विकले गेले नाही। हो, आणि कारण काय म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी गैरसमज मला बघायला मिळाले की या मशरूमला नॉनव्हेज समजतात, परत अच्छा. आता गावातले लोक जर असेल तर याला कावळ्याची छत्री, परत हो, तुला हो. माहिती असेल तर कुत्र्याची छत्री सुद्धा हो म्हणतात। हो, हो, तर असे बरेच गैरसमज आम्हाला बघायला मिळाले हो, आणि मग हळूहळू आम्ही अवेअरनेस सुरू केला ओके, मशरूमचा। ओके, आणि नंतर मग मी काय केलं, मशरूमची भाजी बनवून न्यायची। अच्छा, त्या म्हणजे जिथे शेतकरी बाजार लागतात तिथे? हो, शेतकरी ओके. आठवडी मार्केट मध्ये मी जायची, अच्छा, तिथे माझा स्टॉल लावायची अच्छा. आणि 2-3 दिवस माझे मशरूम विकल्या गेले नाही, मग मी ठरवलं की मशरूमची भाजी बनवून न्यायची ओके, आणि अक्षरशः लोकांना मी एक चमचा मशरूमची भाजी दिली बर बर, आणि 1 चमचा मशरूमची भाजी खाल्ली की माझं 1 मशरूमचं पॅकेट गेलंच म्हणून समजा। ओके, आणि बर, असं बर. करत करत माझा कॉन्फिडन्स वाढला आणि असं करत करत मी रोजचं माझं 10 किलोचं मार्केट तयार केलं। अरे वा, म्हणजे सातत्य आणि योग्य मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती वेगवेगळ्या अँगलनी जावं लागतं, जावं लागतं। म्हणजे लोकांना चव देणं, त्यांना कन्व्हिन्स करणं आणि आज
असं एवढं मोठं फार्म उभं करणं खरंच किती मोठं काम आहे तुमचं, आणि एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांना की ज्यांना हे काही नवीन उद्योग, खाद्य उद्योग सुरू करायचा असेल त्यांना तुझी स्टोरी तर खूप इन्स्पिरेशन मिळेल त्यातनं. इन्स्पिरेशनल म्हणजे असं नाही म्हणता येणार. जेव्हा आपण कोणताही बिझनेस करतो, जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा बरोबर हो. आपले हातपाय हलतात. हो हो बरोबर. त्यामुळे ते बरोबर माझे हातपाय हलले आणि मी मार्केटिंग सुरू केलं. ओके. हा, आणि हळूहळू प्रसार झाला. सुरुवातीला माझ्याकडनं भाजीवाले पण घेत नव्हते. ते म्हणत अच्छा. होते की ऑयस्टर मशरूमला मार्केटच नाहीये, हो. बटन मशरूमला मार्केट आहे. तर मग मी म्हणून स्वतः प्रयत्न केले. मी स्वतः ओके. होम डिलिव्हरी सुद्धा केल्या. अच्छा. म्हणजे घरोघरी जाऊन सुद्धा मी बरोबर. मशरूम विकले. बरोबर. आणि सगळीकडे म्हणजे बाळनेरू असू द्या, कात्रज असू द्या, ओके. परत वारजेला, कोंडव्याला, ओके. सगळीकडे मी मशरूमचा स्टॉल लावायचे आठवडी ओके. मार्केटमध्ये. ओके. आणि असं करत करत हळूहळू मार्केटिंग माझं सुरू झालं. ओके. मग आता आणि लोकांमध्ये कसा प्रतिसाद आहे आता साधारण? आता तर प्रचंड प्रतिसाद आहे. हो. कारण आम्ही आता शेतकऱ्यांना मदत पण करतो. हो, हो. म्हणजे त्यांचा पण बिझनेस ग्रो करायला मदत करतो. ओके. त्यांच्याकडनं मशरूम पण आम्ही विकत घेतो. ओके. आणि काही महिला आहेत, जसं ग्रामीण भागातील महिला आहेत, त्यांना पण आम्ही सपोर्ट करतो. ओके. बचत गटाच्या माध्यमातून. ओके. वेगवेगळे गावातले सरपंच पण आम्हाला बोलवतात. आम्ही ओके. कार्यशाळा घेतो गावामध्ये. ओके. आणि तो पण एक सपोर्ट आम्ही करतोय महिलांना. याशिवाय तू प्रशिक्षण केंद्रही सुरू केलंय, हो तर मला त्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हो. सो हा भुसा असा असतो. मशरूमचा फार्म ओके. हा पूर्ण आमचा स्टरलायझेशन एरिया आहे. ओके. इथे भुशाचं पूर्ण निर्जंतुकीकरण अच्छा, केलं इथे पहिला तो भुसा इथे येऊन त्याचं निर्जंतुकीकरण जातं. केलं. आधी पूर्ण भुसा स्वच्छ केला जातो ओके. आणि मग नंतर त्याला स्टीम स्टरलायझेशन पूर्ण आम्ही त्याचं निर्जंतुकीकरण करतो. ओके. आणि ही जी रूम आहे आमची, तर जो भुसा आम्ही निर्जंतुकीकरण केलेला आहे, ओके. तर इथे आम्ही अशी टार्पोलिन शीट टाकून तो भुसा त्याच्यावरती टाकतो. ओके. आणि नंतर पॉलिथिन बॅग मध्ये आम्ही मशरूमचं बी टाकतो, नंतर भुसा टाकतो. ओके. आणि नंतर मग ते बेड भरण्यात येतात. ओके. आणि ते पूर्ण बेड झालेले आम्ही या इन्क्युबेशन रूम मध्ये ठेवतो. म्हणजे ज्याला अंधारी रूम म्हणतो आपण. ओके. तर या रूम मध्ये आम्ही ठेवतो. ही ओके. अंधारी रूम आहे, ओके. ज्याला आम्ही इन्क्युबेशन रूम म्हणतो. ओके. तर अशी जे बी टाकलेलं आहे ते पूर्ण असं फुगतं, म्हणजे हे व्हाईट ते- दिसतं तुम्हाला. हा, ते व्हाईट जे हो. दिसत आहे ते. तर आता हे 15 दिवसांनी पूर्ण बेड जे आहे हे पूर्ण पांढरे होणार. ओके. आणि हे बेड पांढरे झाले की मग याला आम्ही ग्रोविंग रूम मध्ये शिफ्ट करतो. ओके. तुम्हाला आमची ग्रोविंग रूम पण दाखवते. ओके. ही आपली ग्रोविंग रूम आहे, मशरूम ओके. ग्रोविंग रूम आहे. ओके. हे जे बघताय तुम्ही, तर हे ऑयस्टर मशरूम आहे. अच्छा. याला मराठीमध्ये धिंगरी अळिंबी म्हणतात. कुठली आहे? धिंगरी अळिंबी. अच्छा. हा, ही धिंगरी ओके. अळिंबी आहे. हे केवढे हा. ओके. आणि याची चव पण खूप छान लागते आणि आरोग्यासाठी चांगली आहे ही मशरूम. ओके. केवढे एका वेळेला साधारण पूर्ण पिशवी पूर्ण भरून पिशवीभर जाते का? येतात. हो हो, पूर्ण ओके. पिशवीभर येतात. म्हणजे तुम्ही आता ते बाहेर तुम्ही येतात बघू ना शकता, पिशवीचं? जेव्हा हे छोटे असतात तेव्हा ओके. असे दिसतात, हे पीनेट्स असे दिसतात. ओके. हे बघा. आणि जेव्हा मोठे होतात, अगदी 2 दिवसामध्ये मशरूम मोठे होतात. बघा, हे पीनेट्स आले की 2 दिवसामध्ये हे असे दिसायला लागतात. ही ओके. पहिली स्टेज, ही दुसरी स्टेज आणि ओके. ही तिसरी स्टेज. ओके. म्हणजे पहिल्यांदा असं होतं, असं नंतर मग हे मग असे असे मोठे गोल होतात. होतात. ओके. आणि दुसऱ्या दिवशी असे पूर्ण मोठे होतात आणि ओके. मग ते हार्वेस्टिंगला येतात. ओके. याला तुम्ही असं गोल फिरवून सुद्धा मशरूम हार्वेस्ट करू शकता. म्हणजे गोल ओके. फिरवायचं असतं, ट्विस्ट करून ओके. हार्वेस्ट करायचे मशरूम. आणि मग हे आता असे बाहेर आले की कसं, किती दिवसांनी काढायचं? झालं, आता हे हार्वेस्टिंगला आलेले आहेत मशरूम. ओके. तर याला हार्वेस्ट करायचं, असं ट्विस्ट करायचं आणि हार्वेस्ट ओके. करायचं. म्हणजे आता आपण अंधाऱ्या रूम मध्ये आपण ठेवले 15 दिवस. हम्म. 15 दिवसानंतर इकडे आणतो आपण हो. ते बेड. हो. आणि मग त्याला असा कट देतो. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता. हो. याला असा उभी लाईन अशी कट दिलेली आहे कटरने. ओके. आणि मग ओके. असे पिनेट्स येतात याला. ओके. असे पिनेट्स आले की मग हे असे मोठे होतात. ओके. आणि मग तिसऱ्या दिवशी हे मशरूम हे होतात. म्हणजे 5व्या दिवशी पिनेट्स येतात त्या रूम मधनं आणल्यानंतर. आणि मग नंतर हे 2 दिवसामध्ये असे मोठे होतात मशरूम. ओके. तर बघा, हे अशी छान बंच हो हो, केवढे मशरूम. मस्त आहेत. आणि हे पूर्ण अशी पिशवी भरत असेल हा, ना? पिशवीभर येतात ओके. पूर्ण असं. हे बघा, हे इथे केवढे आले. हो. ते ब्लॅक मशरूम्स पण आहेत का? हे काय होतं, जेव्हा ते छोटे असतात तेव्हा ब्लॅक कलरचे दिसतात. अच्छा, ओके. Actually ही ऑस्ट्रिएटस स्पेसीज आहे. ओके. हा, तर असे छान बघा पिनेट्स येतात.
हो हो. आणि मग मोठे झाले मशरूम की हे असे दिसतात, ओके असे व्हाईटिश होतात. ओके. हा एक कलर परत वेगळा दिसतोय बाजूला. हो, तर ते व्हॅरी होतं, वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, तर ओके त्याच्यानुसार तो कलर व्हॅरी होतो. ओके. आणि कोणत्या कोणत्या कलरचे मशरूम असतात का? हो हो, असतात ना, पिवळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे, परत अच्छा. इव्हन गुलाबी रंगाचे सुद्धा असतात. गुलाबी रंगाचे पण आपल्याकडे असतात? आहे ना, मी दाखवते तुम्हाला. ओके. गुलाबी रंगाचे सुद्धा मशरूम आहेत. ओके. तर कुठे दिसतात? हो हो, बघूया आपण, तिकडे बघूया. तर ओयस्टर जी मशरूम आहे याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. अच्छा गुलाबी मशरूम पण असतात, पिवळ्या अच्छा. रंगाच्या पण असतात, अच्छा. परत काळ्या रंगाची मशरूम असते, बरोबर. निळ्या रंगाची असते. पण मग हे मशरूम खाद्यपदार्थात वापरले जातात? खाद्यपदार्थामध्ये वापरले जातात. ओके फक्त याचा कसं रंग जो आहे तो वेगवेगळ्या जातीनुसार असतो. ओके. इतक्या मोठ्या प्रमाणात तुझ्याकडे हे मशरूम्स आलेत, Yes. सो हे जर विकायचे असतील तर कुठे कुठे त्याची विक्री करता येते? Yes. याला मार्केट भरपूर आहे. जसं आता एक्झॉटिक भाजीवाले आहे ते ओके. सुद्धा मशरूम घेतात. परत ओके. प्रोसेसिंग युनिट आहे. ओके. परत हे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये सुद्धा जातं. कारण अच्छा, हो का? हो हो, कारण हे जे मशरूम आहे ना, हो हो. आता आपण हे ताजे मशरूम आहे, हे पण व्हेजिटेबल मार्केटमध्ये जातं ओके. आणि परत यालाच वाळवतो आपण, ड्राय अच्छा. मशरूम करतो. अच्छा, ड्राय मशरूम पण करतात? ड्राय मशरूम पण करता येतात. ओके तर ते जे ड्राय मशरूम आहे ते सुद्धा विकलं जातं. ओके. आता तू म्हणणार की कुठे विकलं जातं, हो. प्रोसेसिंग युनिट आहे नाही हो का, हो हो. जे आता मग याचे मशरूम चिप्स पण बनवतात लोक. अच्छा. परत मशरूमचे बिस्किट पण आपण बनवू शकतो. ओके कारण आता या ड्राय मशरूमच आपण पावडर पण बनवू शकतो ओके आणि ती पावडर वापरून आपण वेगवेगळे व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट सुद्धा बनवू शकतो. ओके ओके. मग तुझ्याकडे असे कोणते प्रोडक्ट्स आहेत का? कारण आता तू हो. तुझ्या घरातले मशरूम येत विकल्यावरती बरोबर आहे. तुझ्याकडे असे प्रोडक्ट्स असतील, तर तुझ्याकडे आहे ना. कोणते प्रोडक्ट्स आहेत? माझ्याकडे मशरूमची कुकीज आहेत. ओके. परत मशरूम पापड, मशरूम खाकरा, मशरूम मशरूम गार्लिक ब्रेड. पापड? येस. बर. हे आमचं युनिक प्रॉडक्ट आहे. जसं मशरूम ओके. कुकीज जे आहे ओके. त्याच्यामध्ये आम्ही गुळ टाकतो, परत अच्छा. मशरूम पावडर, ओट्स टाकतो. ओके. अशा 10 प्रकारच्या कुकीज आम्ही कोरोनामध्ये करायचो ओके आणि त्याची होम डिलिव्हरी आम्ही करायचो. ओके जसं मशरूम गार्लिक ब्रेड, कप केक, ओके. मशरूमचा पिझ्झा, असे ओके. वेगवेगळे व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट आम्ही कोरोनामध्ये बनवले. ओके आणि रेडी टू इट, रेडी टू मेक प्रॉडक्ट, ओके. आणि ऑल ओव्हर पुण्यामध्ये आम्ही याची होम डिलिव्हरी करायचो. ओके. पण आता मग पुन्हा बाहेर करता का आता delivery? आमचं ऑल ओव्हर इंडियामध्ये मशरूम जातं ओके. आणि आमचं बेसिकली आमचं B2B बिझनेस आहे. अच्छा. हा. ओके वेगवेगळे याचे डिस्ट्रीब्युटर आहेत आमचे, ते ओके. बल्कनी मशरूम देतात ओके आणि आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सपोर्ट करतो. ओके हो ओके. सो आता ज्या तरुण उद्योजकांना किंवा तरुण मुलांना वेगळं काही करून पाहायचं असतील त्यांना तर हे खूप हो, छान हो. व्यासपीठ आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मुलांना आजकाल हो. बरेच हो. असे पदार्थ आवडतात, हो. सो त्यांना नक्कीच फायदा होईल. आणि मशरूम ही कशी आरोग्यासाठी चांगली आहे. हो आता जर याचा इतिहास बघितला तर 300 वर्षापूर्वी जे रोमन लोक होते हम्म. देवाला मश्रूमचा नैवेद्य म्हणून द्यायचे. अच्छा. हा. बर. म्हणजे याला संजीवनी समजायचे, मॅजिक ओके. मशरूम समजायचे. ओके आणि म्हणजे ट्रॅजेडी अशी की आता अवेअरनेस झालेला आहे मशरूमचा. ओके. आणि जे आदिवासी वगैरे लोक असतात तर त्यांना भरपूर माहिती असते मशरूमची. हो हो जसं हो. आता तू भंडारा साइड, छत्तीसगड साइडला गेली तर हो. पावसाळ्यामध्ये बघ एक मशरूम निघते, त्याची लांब दांडी असते आणि इयरबड सारखी कॅप असते. बरोबर. कधी खाल्ली आहे ती मशरूम? नाही 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 खाल्ली. तर आदिवासी लोक ती मशरूम पावसाळ्यामध्ये 1200 रुपये किलोनी विकतात. काय? हो. ओके. बर. आणि त्याची चव खूप छान लागते. ओके. हो. आणि ती पावसाळ्यामध्येच निघते. आणि अच्छा. हा, आणि ती कुठे उगवल्या जाते तुला माहितीये? जिथे मुंग्या किंवा टर्माइट्स असतात ओ. तिथेच ती मशरूम उगवल्या जाते. ओके. आता तू बरोबर. म्हणणार की तिथेच का उगवल्या जाते? मुंग्या आणि टर्माइट्स त्यांना वाढण्यासाठी मदत हा, करतात, हा. म्हणजे एन्झाईम्स प्रोव्हाइड करतात. हो हो आणि मग मशरूम ग्रो झाली की ते अन्न म्हणून खातात. हो हो म्हणजे हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे. हो हो हो. बिझनेस मध्ये सुद्धा कोलॅबोरेशननी बिझनेस ग्रो होतो, हो. तसंच त्यांचं पण कोलॅबोरेशन असतं. किती छान प्रमाणात आहे. हो, हो. आणि नॅचरली त्यांना ते सगळं जे हो. खत असेल किंवा हो, हो. काय असेल ते मिळत असेल ना तिकडे. Yes. नॅचरली. येस येस. हे तर सगळं खूपच छान आहे. म्हणजे मला मशरूमची इतकी मोठी माहिती पहिल्यांदा मिळाली. अच्छा. कारण मला फक्त ते बटन मशरूमच माहिती ओके. होतं हा, हा. आणि त्याच्यापासून. पण हे तर अगदीच आहे. मी इथे मगापासून बघते सगळ्या याच्यावर असं
पिवळे खूण आहे आणि हे चिकट चिकट असं लागतंय. हो हो. तर ऍक्च्युली हे जे आहे ना, हे इन्सेक्ट स्टिकी पॅड आहे. ओके आता जेव्हा आम्ही हे मशरूमचे बेड आणतो त्याच्या आधी आम्ही हे इन्सेक्ट स्टिकी पॅड लावतो इथे, ओके म्हणजे याला इन्फेक्शन होत नाही. आजूबाजूचे जे काही किडे असतात तर ते याला चिपकतात. आता तू इथे ओके. बघू शकते हो, किडे इथे असे का? हो. चिपकलेले दिसत आहेत तुला. हे ओके. नॅचरल पेस्ट मॅनेजमेंट आहे. ओके आम्ही कोणतंही केमिकल वापरत नाही, पूर्ण नैसर्गिकपणे आम्ही ही मशरूमची शेती हो करतो. हो ते दिसतात आता ना. तू जेव्हा फार्म मध्ये आली तर तेव्हा तुला लक्षातच आलं असेल, हो हो कुठेच काही वास येत नाही, काही हो नाही. अजिबातच Even वास तू येत नाही. गांडूळ खताचं सुद्धा बघितलं तर हो. तिथे सुद्धा काहीच वास येत नाही, हो कारण आम्ही पूर्ण नॅचरली हे मशरूम ग्रो करतो. हो हो एकदा हे प्लग करून झालं की मग आता याचं करायचं काय, तर याचं आम्ही गांडूळ खत तयार करतो. ओके हा, तुला मी ओके. गांडूळ खताचं पण युनिट दाखवते. ओके तिकडे चालेल. गांडूळ खत कसं करायचं काय ते पण मी तुला सांगते. ओके येस. हे बघ, पूर्ण जे आपण आता ग्रोविंग रूम मध्ये बघितलं ना, हो हो तर ते सगळं वेस्ट आम्ही जमा करतो हे, ओके आणि मग याच्याच पासून आम्ही गांडूळ खत तयार करतो. अच्छा हे मोडून फक्त याच्यात टाकायचं हो का? हो हो. हे ओके. पूर्ण याला बारीक करायचं. ओके हे जे बेड आहेत याला पूर्ण असं बारीक करायचं याला असं. ओके आणि काय करायचं, आता समज हा रिकामा बेड आहे, ओके त्याच्यामध्ये हे पूर्ण बारीक टाकायची लेअर, आणि नंतर हे बघ असं पूर्ण बारीक केलं हे. हम्म. ठीक आहे, तर आता असं समज की हा रिकामा बेड आहे, असं हो, हो. बारीक करायचं. 3-4 इंची लेअर झाली, हम्म. मग त्याच्यावरती शेणखताची स्लरी टाकायची. अच्छा आणि मग अल्टरनेट असं करायचं, आधी भुशाची लेअर, मग शेणखताची लेअर, आणि सगळ्यात वरती शेणाची स्लरी राहणार. ओके आणि मग 8 दिवस त्याला त्या बेडला थंड होऊ द्यायचं. ओके शेणखतामध्ये हीट जनरेट होते, हो हो तर त्या बेडला थोडंसं थंड होऊ द्यायचं, आणि मग 8 दिवसांनी त्याच्यावरती गांडूळ सोडायचे. ओके गांडूळ सोडले की आता एका बेडला 3-4 किलो गांडूळ लागतात. ओके आता हा जो बेड आहे हा 12x4 फूटचा बेड आहे. अच्छा हा, तर याच्यापासून आपल्याला 400 किलो वगैरे खत मिळतं. ओके बर म्हणजे किती वेगवेगळ्या अँगलनी आणि याचा फायदा 2.5 होतो. महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. आणि अच्छा. याला काय हे वेस्ट लागतं, आणि हे मशरूमचं असल्यामुळे खताची क्वालिटी पण खूप चांगली येते. ओके आमच्याकडनं शेतकरी घेऊन जातात, भाजीवाले घेऊन जातात, परत ओके नर्सरीवाले आमच्याकडनं घेऊन जातात खत. ओके हो. ओके खूप छान क्वालिटीचं खत तयार होते. मी तुला दाखवते, पण समोर पण आहे आपलं. ओके ते इथे आतमध्ये काय होतं? इकडे हे भुसा स्टोअर, आता जो आता भुसा आलेला आहे आमच्याकडे, भुसाचं स्टोरेज इकडे इथे, करतो आम्ही. ओके. म्हणजे भुशाचं गोडाऊन आम्ही इथे केलेलं आहे. ओके असं हे जे खत आहे हे पूर्ण तयार झालेलं आहे खत. ओके हे पूर्ण तयार झालेलं आहे खत. असं भुरभुरीत खत तयार होतं हे. ओके हे असं भुरभुरीत खत तयार होतं. तू ओके. बघू शकते, वास पण घेऊ शकते, खूप छान स्मेल येतो याचा. हे बघ, तो गांडूळ असं वाटणार पण नाही हे शेणखतापासून आणि मशरूमच्या वेस्ट पासून तयार हो, झालेलं हो. आहे. खूप छान खत तयार होतं, आणि खताची क्वालिटी पण खूप छान आहे. ही जी रूम आहे हम्म. ही प्रशिक्षण हो. केंद्र होतं का हे इथे? इथे आम्ही प्रशिक्षण घेतो. आमच्याकडे बऱ्याच फाउंडेशनच्या लेडीज पण येतात, ग्रामीण भागातील महिला पण ओके. येतात शिकायला. ओके परत ऑल ओव्हर इंडिया मधनं आमच्याकडे शिकायला येतात. ओके म्हणजे पंजाब झालं, हरियाणा, अच्छा राजस्थानला आमचे ग्रोवर आहे, ओके कर्नाटकला आहे, वेस्ट बेंगॉलला ओके. आहे, ओके. बँगलोरला सुद्धा आहे. ओके इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपले ओके ग्रोवर्स आहेत. ओके आणि ते यंग आपल्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेलेले आहे, आणि ओके. आता चांगला बिझनेस करतायत. ओके यंग एंटरप्रेनर्स येतात का हे शिकायला? हो, उलट आयटी सेक्टर वाले आता तर ते आयटी सेक्टर वाले बरेच आपल्या शेतीकडे वळायला लागलेले आहेत. ओके हो, तर त्यामुळे आताची जनरेशन आहे त्यांना सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके कारण मशरूम ची शेती जी आहे हम्म. कमी खर्चामध्ये करणारी शेती आहे. ओके आणि नोकरी केल्यापेक्षा तर मी तर म्हणेल की त्यांनी बिझनेसच करायला पाहिजे. आणि तू या प्रशिक्षण केंद्रात काय काय शिकवतेस, म्हणजे कशा पद्धतीचं प्रशिक्षण येस, असतं तुझं? आम्ही पूर्ण थेअरी सेशन असतं, प्रॅक्टिकल सेशन असतं, ओके परत आरवायचं सेशन असतं, ओके आणि पुढे इन्फ्रास्ट्रक्चर कसं करायचं, काय ओके. करायचं, त्याचं सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ओके आम्ही 2 मशरूम शिकवतो, जसं ओयस्टर मशरूम आणि मिल्की मशरूम. अच्छा मिल्की मशरूम हो हो. पण ते मिल्की मशरूम आता होतं मिल्की मशरूम ही उन्हाळ्यात घेतली जाते, त्याला अच्छा. 30 ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं. ओके जसं जर तू आंध्र साईडला गेली किंवा आपलं चेन्नई साईड, हैदराबाद साईडला गेली तर तिकडे जास्त मिल्की मशरूमची शेती केल्या जाते, ओके कारण तिकडे जास्त टेम्परेचर असतं. ओके तर आम्ही ही उन्हाळ्यात घेतो, कारण याला ओके. 30 ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं. बरोबर आणि मिल्की मशरूमची चव ही अगदी पनीर सारखी लागते.
अच्छा, त्याला सुद्धा खूप चांगली मागणी आहे मिल्की ओके. मशरूमला. ओके तर आम्ही 2 मशरूम प्रशिक्षणामध्ये शिकवतो ओके. आणि आम्ही 3 वर्षाची कन्सल्टन्सी सुद्धा देतो. अच्छा. म्हणजे असं नाही ट्रेनिंग झालं असं नाही. हो, हो, हो. ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा आमचा सपोर्ट असतो. ओके 3 वर्षाची कन्सल्टन्सी देतो. ओके. प्रोडक्शन कसं घ्यायचं, पेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. ओके. आणि साधारण हे किती दिवसाचं प्रशिक्षण असतं? हे 2 दिवसाचं असतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे ओके. आणि ते प्रशिक्षण इथेच तुमच्या असतं. इथे? इथेच असतं. आमचा उमरे म्हणजे आपला क्वालिटी मशरूम फार्मलाच प्रशिक्षण होतं. ओके आणि आमचं धायरीला सुद्धा ऑफिस आहे. ओके. तिथे सुद्धा ते इन्क्वायरी आम्हाला करू शकतात. ओके. डायरीला. आणि जानेवारी मध्ये कधी असणार आहे? 3 ते 4 जानेवारीला आता प्रशिक्षण राहणार आहे ओके. आपल्याकडे. ओके. सॅटर्डे संडे मोस्टली आम्ही घेतो. ओके महिन्यात एकदा असतं ट्रेनिंग आमच्याकडे. ओके. हो. सो तुम्हाला आता हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, 1 तारखेचा हो. व्हिडिओ, नवीन वर्षातला पहिला हो, हो, व्हिडिओ. हो. पण आता तो व्हिडिओ बघून जर कोणाला 3-4 तारखेला इन्व्हॉल्व करायचं हो, हो. असेल तर तुझ्याकडे जागा उपलब्ध आहेत का? आमच्याकडे लिमिटेड सीट्स असतात. साधारण किती? आम्ही 10 सीट्स घेतो. ओके. कारण हे कमर्शियलचं ट्रेनिंग आहे. ओके. आणि फी किती आहे त्याची? फीज आमची 17,000 रुपये आहे. ओके त्याच्यामध्ये 3 वर्षाची आम्ही कन्सल्टन्सी देतो. ओके आणि त्यांना जर मार्केटचा सपोर्ट हवा असेल तर तो पण आम्ही करतो. ओके. आणि 3-4 जानेवारीला तर ज्यांना शक्य आहे ते नाही घेऊ शकणार, पण तुमच्याकडे प्रशिक्षण शिबिरं सुरूच राहतात. सो तुम्ही भविष्यातल्या प्रशिक्षण शिबिराचा नक्की लाभ घेऊ शकता. थँक्यू तृप्ती, तुमच्या फार्म मध्ये येऊन इतकी छान माहिती मिळाली. मला मशरूम विषयी इतकं मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कळलं आणि छान वाटलं. खूप नवीन अनुभव मिळाला आणि शिकायलाही मिळालं. सो थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि तुझं हे सगळं दाखवल्याबद्दल. थँक्यू सो मच भक्ती. तू सुद्धा नवीन नवीन उद्योजकांचे व्हिडिओज घेते. मी तुझं सतत युट्यूब चॅनल बघत असते आणि आमचा सुद्धा उत्साह वाढतो. त्यामुळे तुझे मनपूर्वक धन्यवाद. येस, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. सो तुम्हाला जर मशरूम शेती करायची असेल, शिकायचं असेल आणि ऑयस्टर मशरूम विकत घ्यायचं असेल तर तृप्ती मॅडमना नक्की संपर्क करा. आणि त्याआधी आमच्याकडे तू मशरूमची भाजी, पिठलं, भाकरी सगळा बेट बनवलेला आहे तुझ्यासाठी. नक्की. तो आधी ती भाजी कशी करतात हे मला बघायचं. हो चालेल ना, ते सुद्धा आम्ही दाखवूयात. येस. सो भाजी कशी करतात हे आपण पाहूया, पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब. सो हे ड्राय मशरूम, हे ड्राय मशरूम्स आहेत. ओके. आता आपण ग्रोइंग रूम मध्ये फ्रेश मशरूम बघितले, हो हो तर त्यालाच आपण वाळवू शकतो. ओके. तर हे वाळवलेले मशरूम आहे. हे सनड्राईड मशरूम आहे. हे उन्हात ओके. वाळवलेले आहे. ओके. तर जर उन्हात वाळवले तर काय होतं की विटॅमिन डी सुद्धा ऍब्झॉर्ब होतं. हो हो म्हणजे जर नॅचरली जर वाळवले तर हो. उलट त्याचे बेनिफिट चांगले असतात, हेल्थ बेनिफिट्स. ओके. आता विटॅमिन डी म्हणजे काय की हे कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनला मदत करतं. हो हो हाडं यांनी मजबूत होतात. ओके. तर त्याच्यामुळे हे सनड्राईड मशरूमला जास्त महत्व आहे. ओके. आणि हे कसे वापरायचे तर हे 15-20 मिनिटं गरम पाण्यात ठेवायचं अच्छा. आणि मग ते रिहायड्रेट होतात, म्हणजे ओके. फुलतात सोयाबीनच्या ओके. वडीसारखे. ओके. आणि मग याची ग्रेव्हीची भाजी बनवायची. ओके. बारीक कट करून ग्रेव्हीची भाजी बनवायची. पुलावमध्ये, पास्तामध्ये, ओके. कशातही तू हे ओके. मशरूम टाकू शकतो. सो हे मशरूम विकत घ्यायचं असेल तर तुझ्याकडनं हो, विकत हो. घेता येऊ शकतात. आमचं धायरीला सुद्धा शॉप आहे. ओके. तर धायरीला सुद्धा किंवा आमची होम डिलिव्हरी सुद्धा होते. ओके. आणि जगभरात कुठेही हो होऊ हो शकते ना? सगळीकडे आम्ही कुरिअरनी पाठवतो. येस. Yes. ओके. आणि याचा एक फायदा म्हणजे की हे वर्षभर टिकतात. अच्छा. हो का? जसं सोयाबीनची वडी आहे, पाण्यात टाकली की ती फुलते, हो. तसंच हे पाण्यात टाकले की मशरूम फुलतात. ओके. हो. ओके. त्याच्यामुळे आणि चव सुद्धा खूप छान लागते. ओके. याची जर तुला माहिती नसेल तर याची भुर्जी सुद्धा खूप छान होते. बरोबर. म्हणजे ते फुलल्यानंतर मग त्याला थोडं क्रश करायचं मिक्सर मधनं हो हो आणि कांदा टोमॅटो घालून त्याची भुर्जी बनवायची. ओके. भुर्जी सुद्धा अप्रतिम होते. ओके. आणि याचं सूप पण खूप छान होतं मशरूमचं. ओके. आज तुला आम्ही मशरूमची भाजी खाऊ घालणार आहे, ओके. तर ती दाखवू आम्ही कशी ओके. बनवतो भाजी. तर ओके. हा. मला कमाल वाटते की प्रशिक्षण तर घेते, सगळं चालू आहे, रेसिपीज पण सांगते असते. सो त्यानिमित्ताने लोकांना हा जो व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना मशरूमचं सूप कसं करायचं, त्याच्यानंतर मशरूम ची भुर्जी कशी करायची याच्याही टिप्स मिळतील. सो आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाच हवा. आता भाजी करायची आहे ना आपल्याला, सो भाजी कशी आणि करायची माझं बघूया. युट्यूब चॅनल पण आहे क्वालिटी मशरूम फार्म नावाने. Yes. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब नक्की. चॅनलला. नक्की. इंस्टाग्रामला पण मी तृप्तीभूषण दकाते नावाने आहे. आणि भक्तीचं चॅनल सुद्धा 3 चेअर्स नावाने आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. सीमा, तू भक्तीला सांग कशी श्रेड करायचे, कसं कट करायचं मशरूम. हा.
तर बघा ती आता छान कट करत आहे. याला भुसा अटॅच आहे, तो कट करायचा. ओके ऍक्च्युली आम्ही कट करूनच आमच्या कस्टमरला देतो, ओके पण तुझ्या माहितीसाठी म्हणून आम्ही सांगतोय. ओके आणि त्याला असं मधनं कट करायचं. ओके आता बघ सीमाने पूर्ण स्वच्छ धुवून घेतलंय मशरूम ओके आणि नंतर ते श्रेड केलेले आहे. अच्छा हातानेच हातानेच असं श्रेड करायचं. येस एकीकडे आपली भाजी शिजते. येस. इतकी पौष्टिक भाजी आहे, एक तर निसर्गाच्या सानिध्यात आणि चुलीवरती येस. त्यामुळे त्याची चव तर बहारदार असेलच. हो हो. पण या भाजीचे किंवा ऑयस्टर मशरूमचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत? याचे हेल्थ बेनिफिट्स म्हणजे की ऑयस्टर मशरूमची जी भाजी आहे त्याच्यामध्ये फायबर असतं, म्हणजे ऍसिडिटी सुद्धा कमी करते. ओके आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा असतं. ओके परत फॉलिक ऍसिड असतं, व्हिटॅमिन B12 आहे, हो हो परत आयरन असतं. ओके आणि मेन म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं की जे कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनला मदत करतं, म्हणजे हाडं सुद्धा मजबूत होतात. ओके याचे बरेच फायदे आहेत. ओके इव्हन डायबिटीज पेशंटला सुद्धा चांगली असते अच्छा आणि हार्ट साठी सुद्धा चांगली असते. अच्छा आता ही जी फ्रेश मशरूम आहे यालाच आम्ही वाळवतो अच्छा. आणि वाळवलेल्या मशरूमची आम्ही पावडर बनवतो. ओके आणि पावडर जे आहे जसं आता तुम्ही ते गव्हाच्या पिठामध्ये पण टाकू शकता, परत ज्वारीच्या पिठामध्ये टाकू शकता, किंवा इव्हन भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता. तुम्ही ओके. ग्रेव्हीच्या भाजीमध्ये पण टाकू शकता. thickness वगैरे येतो का? त्यांनी भाजीला थिकनेस पण येतो आणि ओके. भाजीची चव पण खूप चांगली लागते. ओके. जसं तुम्ही भेंडीच्या भाजीमध्ये दाण्याचं कूट वगैरे टाकता, हो हो हो. शेंगदाण्याचा कूट वगैरे हो, टाकता, हो. तर तो टाकण्यापेक्षा तुम्ही मशरूम पावडर पण टाकू शकता. बर खूप ओके छान भाजी होते. ओके आणि परत तुम्ही पास्ता नूडल्स मध्ये पण टाकू शकता मशरूम पावडर. ओके 1.5 चमचा हे मशरूम पावडर घ्यायचं, म्हणजे तुम्ही दुधात घेऊ शकता, कोमट पाण्यात सुद्धा घेऊ शकता. ओके याने ऍसिडिटी कमी होते, ओके. हार्टचे प्रॉब्लेम कमी होतात. परत डायबिटीज पेशंट मध्ये शुगर सुद्धा कंट्रोल मध्ये येते. एवढे ओके. चांगले या मशरूम पावडरचे फायदे आहेत. ओके हो सो ते मशरूम पावडर मग आपल्याला भाकरीमध्ये वगैरे हो, गव्हाच्या पिठात, ज्वारीच्या पिठात कशातही अच्छा. तुम्ही टाकू शकता. हो ओके. हो. So किती- आणि हे पूर्ण आम्ही नैसर्गिक पणे उगवलेले मशरूम्स आहेत, ओके त्याच्यामुळे बरेच फायदे लोकांना मिळत आहेत. ओके हो. म्हणजे ती पावडर करताना जे वाळवलेले मशरूम आहेत तेच हाताने करायची त्याची नाही नाही, ते पल्वलायझरने ग्राइंड करायचं ओके आणि मग ती फाईन म्हणजे ते पावडर घरी झाल्यानंतर थोडक्यात हो होत नाही. तुमच्याकडनंच विकत हो. घ्यायला पाहिजे. Yes. So, नाही, तुम्ही ड्राय मशरूम घेऊन तुम्ही घरी सुद्धा मिक्सर मध्ये पावडर बनवू शकता. अच्छा ओके. हा, आमच्या शेजारच्या काकू तर तेच करतात. तिखट मिठाच्या डब्यात ते मशरूम पावडर ठेवतात, अच्छा स्वतः ड्राय करतात आणि पावडर पण बनवतात ओके आणि रोजच्या भाजीमध्ये ते टाकतात. ओके हा, आम्ही सुद्धा रोजच्या भाजीमध्ये टाकतो मशरूम ओके. पावडर. सो किती फायदे आहेत हो ना हो. याचे? इव्हन तुम्ही ढोकळ्यामध्ये टाकू शकता मशरूम पावडर. बरोबर. म्हणजे आता ढोकळा खाल्ला तर कसं ऍसिडिटी होते, हो हो जर तुम्ही मशरूम पावडर टाकलं तर ऍसिडिटी कमी होते. ओके त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. ओके हो, Yes. कशातही, म्हणजे अप्पेमध्ये, इडलीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, ओके उपम्यामध्ये, कशातही तुम्ही मशरूम पावडर टाकू शकता. ओके. हो. Yes. बरेच त्याचे फायदे आहेत मशरूमचे. हो. येस. सो भाकरी आणि भाजी तयार आहे. चव बघ. छान स्मेल छान येत आहे भाजीचा. हो आणि रंग पण छान आलाय. छान मऊ लुसलुशीत अशी ही
भाजी झाली आहे आणि चव पण इतकी मस्त आहे, तिखट चवदार अशी ही भाजी आहे. पण भाजी मात्र एकदम फर्मास झालेली आहे. आणि खरंच ही भाजी हॉटेलमध्ये जर आपण खाल्ली तर अगदी मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मिडियम साईजच्या 500-600 रुपयाला ही भाजी मिळते. सो तुम्ही घरी करा, आस्वाद घ्या आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटली आहे ते. सो असा आधुनिक आणि ग्रामीण असा आमचा हा जो बेत आहे, म्हणजे ऑयस्टर मशरूमची छान भाजी आणि भाकरी, हा आमचा चालू राहील. तुम्ही मात्र नक्की क्वालिटी मशरूम कडनं तुम्ही नक्की मशरूम विकत घ्या. मशरूमचे वेगवेगळे प्रयोग करून बघा. म्हणजे मशरूमचे वेगवेगळे प्रयोग म्हणण्यापेक्षा मशरूमच्या भाजीचे, त्या मशरूमचे वेगवेगळे पदार्थ करून बघा. कोणते पदार्थ करायचे हे तुम्ही सांगितलेलंच आहे व्हिडिओ मधनं. याशिवाय तुम्हाला जर मशरूम प्रशिक्षण करायचं असेल, एक फूड बिझनेस सुरू करायचा असेल तरी तिला नक्की संपर्क करा. तुम्हाला आमचं मशरूम फार्म सुद्धा व्हिजिट करायचं असेल आणि छान मशरूमची भाजी आणि भाकरी सुद्धा खायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा खूप छान ट्रीट मिळाली आहे. येस, धन्यवाद भक्ती. येस. सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. चीयर्स.